नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण बृहदारण्यक उपनिषदाला सुरुवात केलेली आहे. बृहदारण्यक उपनिषद भाग 2 हा मी इथे चालू करत आहे. आजचा विषय आहे सृष्टी रचना. त्याबद्दलचे या उपनिषदांनी जे विचार मांडलेले आहेत ते आपण बघणार आहोत. सुरुवात करण्यापूर्वी मी मंगलाचरण म्हणते आणि मग नंतर आरंभ करते. श्रीमन महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मताम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्वीतपाणिं मङ्गलं मङ्गलानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. बृहदारण्यक उपनिषद एपिसोड 2 सृष्टी रचना याचं निरूपण आपण बघणार आहोत. ओम उषा वा अश्वस्य मेध्यस्य शिरः. पहिला श्लोक हा यज्ञासाठी उपयोगामध्ये आणण्यात आलेला जो अश्व आहे किंवा घोडा आहे त्याचं रूपक करून सांगितलेलं आहे. अश्वाचं हे रूपक कशासाठी आहे आणि कोणासाठी आहे? तर अश्वाचं हे रूपक जगतासाठी रचलेलं आहे. म्हणजे उषक काल हा या यज्ञीय घोड्याचे मस्तक आहे. सूर्य हा त्याचा डोळा आहे. वायू ही हा त्याचा प्राण आहे. वैश्वानर अग्नी हे त्याचं उघडलेलं तोंड आहे. आता वैश्वानर अग्नी म्हणजे काय? तर प्रत्येक मनुष्याच्या मध्ये जो जठराग्नी रूपाने अन्नाचं पचन करत असतो त्याला वैश्वानर अग्नी म्हटलं जातं. भगवद्गीता अध्याय 15 श्लोक 14 मध्ये भगवंत आपल्याला असे सांगतात की वैश्वानर रूप अग्नी जो आहे त्या रूपाने मी प्राण्यांच्या देहामध्ये मी राहिलेलो असून अन्नपचन त्याद्वारे करतो. वैश्वानर अग्नी म्हणजे विश्वाचा ब्रह्मांडाचा अग्नी होय किंवा सर्वव्यापी अग्नी असं त्याला म्हटलं जातं. मनुष्यासाठी तो अन्नपचनाला मदत करतो. 12 महिने हा त्या यज्ञीय घोड्याचा आत्मा आहे. प्रजापती, देव, पितर, मनुष्य हे त्याचे अहोरात्र असून हे त्याचे पाय आहेत. म्हणजे काय? तर देव, पितर, प्रजापती, अहोरात्र यांचे अहोरात्र. आता अहोरात्र म्हणजे काय? तर अहोरात्र म्हणजे एक दिवस आणि एक रात्र मिळून जो पूर्णपणे 24 तासांचा कालावधी येतो त्याला अहोरात्र असं म्हटलं जातं. आता होतं काय की प्रत्येकासाठी हा जो कालावधी आहे तो वेगवेगळा आहे. म्हणजे असं की प्रजापतीचे अहोरात्र जो आहे तो 2 सहस्र युगांचा मानला जातो बर का. देवांसाठी जो अहोरात्र आहे तो 1 वर्षाचा आहे आणि मनुष्यासाठी 1 दिवस आणि 1 रात्र मिळून अहोरात्र बनतं. आणि या अहोरात्री दिवस आणि रात्र
हे मिळून काल बनलेला असतो आणि या सगळ्यांच्या आधारानं काल ही संकल्पना उभी राहते, म्हणून याला अश्वाचं पाय मानले गेलेले आहे. नक्षत्र ही त्या अश्वाची हाडं आहेत. आता यज्ञीय रूप किंवा यज्ञामध्ये वापरत असलेला अश्व हे रूपक इथे का मांडलं गेलं, तर वेदकालीन संस्कृतीप्रमाणे यज्ञ ही अत्यंत श्रेष्ठ भव्य अशी उदात्त संकल्पना मांडली गेलेली आहे. यज्ञाचा अर्थ केवळ होम प्रज्वलित करून तीळ तांदूळ त्यामध्ये वाहणं, काही कामना करणं एवढाच त्याचा संकुचित अर्थ नाही बर का. यज्ञामध्ये खूप सखोल आणि गंभीर अर्थ त्याच्यामध्ये दडलेले आहेत. त्यामुळे यज्ञ ही संकल्पना एवढी पवित्र मंगल का मानली जाते त्याचं कारण आपण आता बघूया. यज्ञ ही संकल्पना भव्य आहे, उदात्त आहे. सृष्टी रचना आरंभ करताना म्हणूनच यज्ञीय अश्व ही संकल्पना या उपनिषदामध्ये मांडण्यात आलेली आहे. यज्ञ म्हणजे सात्विक कर्म होय. योग्य नीतीपूर्ण कर्म करणं म्हणजे यज्ञ करणं असा त्याचा अर्थ होतो. यज्ञ कर्म हे विश्वात्मक कर्म आहे. निसर्ग शक्तीला प्रसन्न करण्यासाठी मनुष्यानं यज्ञ संस्था अस्तित्वात आणली. त्यामुळे यज्ञ संस्था निर्माण झाली असं मानलं गेलं आहे. अग्नी हे देवांचं मुख मानलं गेलं आहे. देवतांना अर्पण केलेले जे पदार्थ असतात, देवतांना आपण श्रद्धेनं जे पदार्थ अर्पण करतो ते अग्नीद्वारे देवतांना पोचतात अशी आपली श्रद्धा आहे. आणि यज्ञाच्या निमित्तानं बर का, जरी प्रामुख्यानं मनुष्य स्वतःच्या कामनापूर्तींसाठी काही इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून जरी यज्ञ करत असला तरी सुद्धा समाज कल्याणासाठी सुद्धा एकत्र येऊन यज्ञ केले जात असत. यज्ञाच्या निमित्तानं समाजामधील वेगवेगळे घटक हे एकत्र येत असत. चर्चा होत असे, समारंभ घडत असे. ज्ञानदान आणि अन्नदान या यज्ञ समारंभामध्ये घडत असे. वैयक्तिक सुखासाठी तसंच समाजाच्या देशाच्या कल्याणासाठी यज्ञामध्ये परमेश्वराला प्रार्थना केली जाईल. यज्ञ करताना इदम न मम असं म्हणत आपण जे हवन करतो त्याचा अर्थ खूप मोठा आहे. इदम न मम म्हणजे हे माझं नाही या भावनेनं आपण ते अर्पण करत असतो. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की मला समाजामध्ये राहून जे वैभव संपत्ती जे सगळं मला मिळत आहे त्यावर माझ्या एकट्याचाच हक्क असू शकत नाही. माझ्या वैभवासाठी कळत नकळतपणे समाजाचा हातभार त्याला लागलेला असतो. आणि त्यामुळे इदम न मम म्हणताना आपल्या संपत्तीमधला आपल्या वैभवामधला थोडासा भाग हा समाजासाठी राखून ठेवणं, त्यांना तो अर्पण करणं हे अपेक्षित आहे. म्हणजे समाजाचं ऋण हे मान्य करणं, सामाजिक बांधिलकी आपल्यावर आहे हे मान्य करून त्यासाठी काहीतरी आपलं योगदान देणं ही यज्ञामागची भव्य संकल्पना आहे. केवळ स्वतःचाच विचार करून चालणार नाही. आपण समाजामध्ये राहतो त्यामुळे आपल्यावर या सगळ्या घटकांचं आपल्यावर ऋण असतं. ते ऋण त्या त्या वेळेला फेडणं म्हणजे यज्ञ कर्म करणं होय. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की ज्यानं त्यानं आपापलं कर्म व्यवस्थितपणे सुनीती मार्गाने करणं म्हणजे यज्ञ कर्म. आजच्या काळामध्ये आपण जरी
यज्ञ कर्म फारसं करत नसलो तरी सुद्धा त्याचा अर्थ आजच्या काळाच्या संदर्भात काय घेता येईल, तर प्रत्येकाने आपापले व्यवहार, जे उद्योग आहेत, जी नोकरी आहे ती मनापासून कर्तव्य दक्षतेनं करणं आणि त्यामध्ये पापाचरण न करणं, समाजाचं भान ठेवून त्यामध्ये योगदान देणं म्हणजे यज्ञकर्म होय. आपापले व्यवसाय नीतिमत्तेने करत राहणं म्हणजे यज्ञकर्म असा त्याचा अर्थ होतो. आता यावरून एक छोटी कथा मी तुम्हाला सांगते. कथा आहे शंकर देवांची, बर का. कथा आहे शंकर देवांची. त्यांना आसामचे शंकराचार्य असं म्हटलं जातं. जन्म 1499. त्यांचा जन्म विजयादशमीला झाला. वडील भूयान संस्थांचे प्रमुख होते. पण शंकरदेव 7 वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि त्यांच्या आजीनं खेरसुतीनं त्यांचा मोठा प्रेमानं सांभाळ केला. शंकरदेव लहान असताना बालपणी अत्यंत मस्ती करत असत. त्यांना शाळेमध्ये जाणं अजिबात आवडत नसे. एके दिवशी आजीनं इतकं संतापानं त्यांच्यावर तोंडसूक घेतलं, त्यांना सांगितलं समजावून की बाबा रे, शिक्षण घेतल्याशिवाय तुझा विकास होणं शक्य नाही, तू शिक्षण घेणं गरजेचं आहे. शेवटी आजीच्या आग्रहामुळे ते शाळेमध्ये जायला त्यांनी सुरुवात केली. महेंद्रसिंग कदली यांच्या टोल शाखा या शाळेमध्ये ते जाऊ लागले. ते अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. बघता बघता त्यांना शाळेमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली आणि ते नियमितपणे जाऊ लागले. एकदा झालं काय की शाळेमध्ये काही वेळ मिळाला होता, तेव्हा त्या सुट्टीमध्ये ते उन्हामध्येच अंगणामध्ये बसून काहीतरी वाचत होते आणि त्यांचं उन्हापासून जणू संरक्षण करण्यात यावं यासाठी एक भला मोठा सर्प, बर का, एक भला मोठा सर्प त्यांच्या पाठीमागे फणा धरून उभा होता. ते दृश्य जेव्हा त्यांच्या शिक्षकांनी बघितलं तेव्हा त्यांना असं मनात जाणवून गेलं की हा कोणीतरी विलक्षण बुद्धिमान असा पुढे भविष्यात होणार आहे. आणि त्यामुळे त्याला जे सगळे लोक शंकर शंकर म्हणत असत ते त्यांना अजिबात आवडलं नाही आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं याला आजपासून शंकरदेव म्हणायचं बर का. आणि मग त्यांचं नाव शंकरदेव असं पडलं. पुढे आजीच्या आग्रहामुळे त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगी झाली. परंतु काही वर्षांमध्ये त्यांच्या पत्नीचं निधन झालं. पुढे मग आपल्या कन्येचा विवाह लावून देऊन ते सांसारिक जबाबदारींपासून पूर्णपणे मुक्त झाले आणि मग त्यांनी संन्यस्त वृत्तीनं तीर्थयात्रा करण्याचं ठरवलं. जवळजवळ सगळे उत्तर हिंदुस्थान त्यांनी पालथा घातला आणि त्यांनी एकशरण संप्रदाय याची निर्मिती केली. एकशरण संप्रदाय म्हणजे काय की तुमचं जे कोणी आराध्य दैवत असेल, बर का, म्हणजे गणपती म्हणा, शिवशंकर म्हणा, भगवान श्रीकृष्ण म्हणा, जे कोणी असेल ते एकच तुम्ही तुमच्या समोर सतत त्याची मूर्ती ठेवायला हवी. एकशरण म्हणजे एकाच देवतेला अनन्य भावानं शरण जाणं. कारण परमेश्वर हे या देवता या नुसत्या प्रतीक आहेत. खरा परमेश्वर जगतामध्ये एकच एक असून तो सर्वत्र व्यापून गेलेला आहे. त्यांनी आसामी भाषेमध्ये, बर का, त्यांनी आसामी भाषेमध्ये श्रीमद भागवताची रचना केली. अनेक ग्रंथ निर्मिती त्यांनी आसामी बोली भाषेमध्ये त्याचं रूपांतर केलं आणि त्यामुळे सगळ्या समाजाच्या सगळ्या स्तरापर्यंत त्याचं वाचन मनन होऊ लागलं.
त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढू लागली आणि म्हणूनच की काय, त्यांच्यावर द्वेष करणारे, जळफळाट करणारे जे लोक असतात ते काही ना काही खोटं नाटं त्यांच्याबद्दल राजाला जाऊन सांगत असत बर का. आणि मग राजा त्याच्या सैनिकांना यांना शंकरदेवांना पकडून आणण्याची आज्ञा करत असे. सैनिक जेव्हा शंकरदेवांना पकडून राजासमोर उभे करत असत तेव्हा होई काय की शंकरदेवांचं असामान्य तेज, त्यांची सात्विक सगळ्या श्रद्धेचं त्यांचं जे तेजस्वी रूपमुद्रा होती त्याच्याकडे बघून राजे महाराजे मनातून खजील होत असत. आणि याच्यासारख्या महात्म्याला आपण काही लोकांच्या सांगण्यावरून इथे पकडून आणलं याचं त्यांना अतिशय वाईट वाटे आणि ते स्वतःच सिंहासनावर उठून बर का शंकरदेवांच्या पाया पडत असत, नतमस्तक होत असत. नृत्य, नाट्य, संगीत सगळ्या विविध क्षेत्रांमध्ये शंकरदेव निपुण होते. त्यांना महापुरुष असं आसाममध्ये गौरवलं जातं. असे हे शंकरदेव. यज्ञाचा अर्थ, त्याची गंभीर संकल्पना आपण बघितली. आणि एवढंच नाही तर यज्ञाचा जो खोल दडलेला अर्थ आहे तो समाजामध्ये रुजावा, लोकांनी त्याचं पालन करावं यासाठी वेदांमध्येच पंचयज्ञ सांगितले गेले. पुढे मग आदि शंकराचार्यांनी त्यांच्या काळामध्ये या पंचयज्ञांचं पुनरुज्जीवन केलं आणि समाजामध्ये ते रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे पंचयज्ञ म्हणजे काय ते आपण बघूया. पंचयज्ञ असे आहेत. एक आहे ब्रह्मयज्ञ, याच्यामध्ये वेदाभ्यास केला जातो आणि आपण त्या निमित्तानं गुरूंचं ऋण फेडत असतो. दुसरा आहे पितृयज्ञ, तिथे तर्पण करतो. तर्पण करणं म्हणजे काय तर आपल्या पितरांना आदरांजली वाहणं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे तर्पण करणं होय. यामध्ये आपण पितरांचं ऋण मान्य करतो. तिसरं देवयज्ञ. देवयज्ञामध्ये होम हवन केलं जातं किंवा देवयज्ञ याचा दुसरा अर्थ जे जे आपण सात्विक योग्य कर्म करतो ते म्हणजे देवयज्ञ होय. देवदेवता यांच्या प्रती आपलं ऋण आपण फेडून टाकतो. चौथा आहे भूतयज्ञ. याच्यामध्ये निसर्ग संवर्धन या बाबतीत काळजी घेतली जाते. झाडं, वृक्ष, नंतर या सगळ्यांची काळजी घेतली जाते. निसर्गाप्रती आपण ऋण व्यक्त करतो. इतकंच नाही तर पशु पक्षी या सगळ्यांचा सुद्धा यामध्ये प्रेमानं विचार केला जातो. पाचवं मनुष्ययज्ञ म्हणजे काय की आलेल्या गेलेल्यांचा अतिथी सत्कार करणं, समाजामध्ये आपण राहतोय याचं भान ठेवून प्रत्येकाशी नीट व्यवस्थित प्रेमाने वागणं म्हणजे मनुष्ययज्ञ. यामध्ये आपण समाज ऋण फेडत असतो. या व्यतिरिक्त वैष्णोदेव यज्ञ सुद्धा पूर्वी केला जात असे. म्हणजे काय की प्राणी पक्षी यांच्यासाठी अन्न पाणी बाजूला ठेवून दिलं जात असे. याच्यावरून एक कथा मी तुम्हाला सांगते. कथा आहे श्रीमती तुलसी गौडा यांची. आपण जे आत्ताच बघितलं यज्ञाची कल्पना, समाज ऋण मान्य करून ते फेडणं या बाबतीतली ही कथा आपल्याला नक्कीच प्रबोधन करू शकेल. होन्नाली खेडेगावामध्ये तुलसी गौडा यांचा जन्म झाला. 1938ला त्यांचा जन्म झाला. 2024 मध्ये त्यांचं निधन झालं. 30,000 पेक्षा जास्त वृक्षांची लागवड त्यांनी केलेली आहे.
फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नर्सरी भागाची काळजी त्यांनी घेतलेली आहे. त्यांना एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट असं सन्मानाने म्हटलं जातं. 2021 मध्ये त्यांना त्यांच्या वृक्ष संवर्धन, काळजी आणि निगा घेण्याबद्दल बरं का, त्यांना 2021 मध्ये पद्मश्री प्रदान करण्यात आली. त्या व्यतिरिक्त प्रियदर्शनी वृक्षमित्र अवॉर्ड 1986 मध्ये त्यांना देण्यात आला. राजयोत्सव अवॉर्ड 1999 मध्ये त्यांना त्यांच्या कार्यासाठी देण्यात आला. हालाकी या ट्रायबल फॅमिलीमध्ये त्यांचा कर्नाटकामध्ये जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं त्या अवघ्या 2 वर्षाच्या असताना त्यांचं निधन झालं आणि त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना नर्सरीमध्ये काम करावं लागलं आणि बघता बघता त्याची आवड त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. कर्नाटक फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये त्यांनी 60 वर्ष काम केलं. वृक्ष संवर्धनासाठी त्या सदैव प्रयत्न करत असत. औषधी वनस्पतींची त्यांना उत्तम जाण होती. असं त्यांनी अनमोल असं कार्य केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. आता वळूया मंत्र दुसऱ्याकडे. अहर्वा अश्वम पुरस्तान महिमान व जायत तस्य पूर्वे समुद्र योनीही. म्हणजे काय, आपण याच्यामध्ये सृष्टी रचनेबद्दलचे मंत्र आपण बघत आहोत. आता पुढची रचना जी आहे ती यज्ञीय घोड्याप्रमाणेच अत्यंत अलौकिक असं वर्णन करणारी आहे बरं का. काय म्हणतात ते की दिवस हा या अश्वापुढे ठेवण्याचं महिमा नावाचं बरं का, या अश्वापुढे ठेवण्याचं महिमा नावाचं सुवर्ण पात्र आहे. काय सुवर्ण पात्र कोण आहे? दिवस. प्रत्यक्ष दिवस हा जणू त्याच्या पुढे ठेवण्याचं सुवर्ण पात्र असून पूर्व समुद्र बर का, पूर्व समुद्र हे त्याचं उत्पत्ती स्थान आहे. आणि रात्र जेव्हा होते तेव्हा रात्र ही त्या अश्वापुढे ठेवण्याचे महिमा नावाचे चांदीचं पात्र असून पश्चिम समुद्र हे त्याचं उत्पत्ती स्थान आहे. दिवस आणि रात्र हीच त्या अश्वाच्या पुढे आणि मागे अशी ठेवली जाणारी सोन्याची आणि चांदीची पात्र आहेत. हा जो घोडा आहे तो हयहून देवांना वाहून नेतो. हा घोडा वाजीहून गंधर्वांना वाहून नेतो. अलौकिक सात्विक अर्वहून असुरांना तो वाहून नेतो आणि अश्वहून मनुष्यांना हा यज्ञीय अश्व वाहून नेतो. घोडा हे ब्रह्मांडासाठी रूपक रचलेलं आहे. त्यामध्ये सूर्य, वायू, अग्नी, नक्षत्र वगैरे 27 घटकांचा उल्लेख आणि त्याचं वर्णन यामध्ये आलेलं आहे. जगताचे स्वरूप व्यक्त करणारं हे अलौकिक असं वर्णन मानलं जातं. हा रूपकात्मक अश्व यज्ञासाठी वापरला जाणार आहे. कारण यज्ञ हे त्यागाचं आणि आसक्ती शून्य जीवनाचं प्रतीक मानलं गेलं आहे. कारण जगत कसं आहे, फार छान विचार मांडलाय बघा, की हे जे ब्रह्मांड रचलेलं आहे त्याची जी निर्मिती आहे ती कशी आहे, तर ती मुळातच यज्ञासारखीच आहे. त्याग स्वरूप ती आहे. त्याचं मूळचं स्वरूप हेच मुळी त्याग प्रधान आहे. पण हे आपण मनुष्य विसरून जातो आणि केवळ आपल्या स्वार्थाचा विचार करत असल्यामुळे हा ब्रह्मांडाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. अश्व हा देवतांना
हय होऊन वाहून नेतो. म्हणजे काय? हय म्हणजे काय? ह म्हणजे शिव, आकाश किंवा पूजनीय मंगल, आणि य म्हणजे वाहून नेणारा. त्यामुळे अहय हय याचा अर्थ होतो श्रेष्ठता आणि मांगल्य. वाजी होऊन तो गंधर्वांना वाहून नेतो. म्हणजे काय? वाजी म्हणजे वेगानं जाणारा, या अर्थानं तो गंधर्वांना वाहून नेतो. अर्व होऊन तो असुरांना वाहून नेतो. असुर म्हणजे दुष्ट, पापकरण करणारे लोक. त्यामुळे अर्व म्हणजे निंद्य होऊन तो असुरांना वाहून नेतो. अश्व होऊन तो मनुष्याला वाहून नेतो. अश्वाचे दोन अर्थ इथे सांगितले जातात. एक म्हणजे अश्व हा चंचलतेचं, अस्थिरतेचं रूपक मानलं जातं, आणि दुसरं म्हणजे पराक्रमाचं सुद्धा अश्व हा द्योतक मानला जातो. त्यामुळे मनुष्यानं पराक्रमानं जगावं. जीवन एक यज्ञ आहे. हा, जीवन एक यज्ञ आहे. अशा त्याग भावनेनं, श्रेष्ठ भावनेनं मनुष्यानं जीवन जगावं, असं त्या पाठीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. विश्व आणि विश्व निर्मितीसाठी यज्ञीय अश्वाचं रूपक अशासाठी वापरलेलं आहे की आपण मनुष्यांनी आपलं शरीर, आपल्याला जे हा जन्म मिळालाय, शरीर, मन, बुद्धी हे सगळं आपल्याला जे वापरण्यासाठी हा जो जन्म मिळालाय त्याचं सार्थक आपण करावं. त्याग भावनेनं, केवळ स्वतःचा संकुचित स्वार्थ न बघता आपण आपल्या परीनं समाजासाठी काहीतरी करत राहावं, या अर्थानं यज्ञीय अश्वाचं रूपक इथे मानलं गेलेलं आहे. कारण काय की उपजत प्रवृत्ती ही दुर्दैवानं स्वार्थी असते. बऱ्याच वेळेला असं आपल्याला लक्षात येतं की आपली उपजत प्रवृत्ती ही स्वार्थी जरी असली तरी तिच्यावर प्रयत्नपूर्वक संस्कार करून आपल्याला ती उदात्त बनवावी लागते. कारण कसं आहे ना की हे बाह्य जग अनेक आकर्षणांनी भरलेलं आहे. त्यामुळे आसक्ती निर्माण करणाऱ्या गोष्टी आपल्याला त्याच्यापासून बाजूला होणं, त्यापासून समूळ नाहीसं करणं, हे जरी आपल्याला शक्य झालं नाही तरी योग्य सवयी आणून त्यांच्याबद्दलचा लोभीपणा मात्र आपल्याला निश्चितपणे नष्ट करता येईल. कारण आपण जेवढे जाणीवपूर्वक आपलं जगणं धर्मशील आणि सात्विक करू तेवढं आपलं जीवन हे सुसंस्कृत होत जाईल. आता वळूया पुढच्या मंत्राकडे. नैवेह किंचनाग्र अस्तिन मृत्यू नैवेद मावृत्त आसित. म्हणजे काय? सृष्टीच्या आरंभी म्हणजे सृष्टी निर्माण होण्याआधी व्यक्त स्वरूपामध्ये असं काहीही नव्हतं. जे काही होतं ते मृत्यूनं झाकल्यासारखं झालेलं होतं. या मृत्यूने जे चैतन्य मूळ ऊर्जा तत्व, ज्यानं या ब्रह्मांडाच्या मुळाशी जे मूळ अधिष्ठान निर्गुण निराकार असे हे जे ऊर्जा तत्व, आत्मतत्व आहे, त्याच्यामध्ये चैतन्य यावं म्हणून मग मनाची निर्मिती झाली, अहंकाराची निर्मिती झाली, आणि पाणी असं क्रमाक्रमाने एकेका गोष्टींना आरंभ करण्यात आला. परंतु आरंभी मात्र काहीही नव्हतं. जे काही होतं ते मृत्यूने झाकलेलं होतं. याचा अर्थ काय? मग जर काही नव्हतंच तर मृत्यूने काय झाकायला हवं?
तर मृत्यू इथे याचा अर्थ असा नाही की आपण जो शरीराचा गोष्टींचा नाश होणं समजतो या अर्थानं मृत्यू ही कल्पना इथे वापरली नाही, तर मृत्यू अशा संदर्भानं की व्यक्त होण्यासाठी इच्छा असलेले अव्यक्त स्थितीत असलेले ज्या गोष्टी पडून होत्या त्या अर्थानं मृत्यू किंवा ज्ञान नसणं या अर्थानं मृत्यू हा शब्द वापरलेला आहे. आदि शंकराचार्यांनी मृत्यूला हिरण्यगर्भाचं नाव दिलेलं आहे. हिरण्यगर्भ म्हणजे कोण? तर हिरण्यगर्भ म्हणजे विश्वाचा सुवर्ण स्त्रोत असा मानला जातो. सृष्टीचं तो मूळ कारण आहे. चैतन्य बीज तो आहे. सृष्टी निर्मितीला आरंभ हिरण्य गर्भाने केला असं मानण्यात येतं. आणि त्यामुळेच गोष्टीमध्ये चैतन्य येण्यासाठी अहंकार असणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं. अहंकार याच्यामध्ये संकल्प शक्ती ही भरलेली असते, हे त्याचं प्रेरणास्थान असतं. म्हणून मग काय घडलं? अहंकार निर्माण झाला. अहंकार निर्माण होण्यासाठी मन निर्माण झालं आणि मग पुढे क्रमाक्रमाने गोष्टी निर्माण झाल्या. सृष्टीच्या आरंभी काहीही नव्हतं म्हणजे हा शून्यवाद नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. शून्यवाद असू शकत नाही. आदि शंकराचार्य असं म्हणतात की जर जगताचा पाया हा जर शून्य मानला तर त्याचा अर्थ काय होतो? शून्य म्हणजे अभाव, नाही का? शून्य म्हणजे काहीही नसणं. हा मुळी जगताचा पाया होऊ शकत नाही. त्यामुळे ते शून्य नसून ते जे तत्व आहे, ब्रह्मांडाला तोलून धरणारं हे जे ऊर्जा तत्व आहे ते शून्य नसून ते पूर्णत्व आहे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. वेदांनी शून्यवाद मांडला नाही तर पूर्णत्ववाद त्यांनी त्यामध्ये मांडलेला आहे. यावरून एक छोटी कथा मी सांगते आणि मग त्यानंतर सृष्टी रचना बृहदारण्यक उपनिषदाचा एपिसोड भाग 2 याची मी इथे समाप्ती करेन. कथा आहे संत श्रेष्ठ ब्राह्मण्य तीर्थ. संत श्रेष्ठ ब्राह्मण्य तीर्थ. जन्म 1416, मृत्यू 1467. त्यांना सूर्यदेवाचा अवतार मानलं जातं. ते व्यासतीर्थांचे गुरु आहेत. ते स्वतः आत्मज्ञानी होते. संन्यास घेण्याच्या आधी त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव नरसिंह असं होतं. त्यांचा जन्म नृहरी क्षेत्र तामिळनाडूमध्ये झाला आणि पुढे अब्बूर येथे ते कर्नाटकामध्ये राहिले. त्यांचे गुरु पुरुषोत्तम तीर्थ. ते द्वैत संप्रदायाचे पुरस्कर्ते होते. त्यांच्याबद्दल अशी कथा सांगण्यात येते की त्यांनी मृत राजपुत्र सारंग धरला. त्यांच्या तपस्येनं पवित्र मातीनं जिवंत केलेला होतं. पंढरपूर क्षेत्री त्यांना पांडुरंगाची मूर्ती मिळाली. त्याची त्यांनी विधिव्रत पूजा सुरू केली. तत्वप्रकाशिका हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी पुढे पांडुरंगाची मूर्ती व्यासतीर्थांना भेट म्हणून दिली. अशी मान्यता आहे की त्यांच्या कृपेने त्यांच्या कृपेने त्यांनी अवर्षणामध्ये तपस्येच्या बळावर त्या गावामध्ये त्या राज्यामध्ये त्यांनी पाऊस पाडला आणि त्यामुळे राजाने त्यांना ब्राह्मण्यपुरा हे खेड भेट म्हणून दिलं. ते त्यांच्या तपस्येच्या बळावर लोकांचे गंभीर आजार सुद्धा बरे करत असत
असं म्हटलं जातं. अब्बूर येथे चन्नापतना इथे त्यांनी समाधी घेतली. भगवान श्रीकृष्णावर त्यांची परमभक्ती होते. त्यांना श्रीकृष्णाच्या पदकमलांशी शरणागत झालेला, बर का, श्रीकृष्णांच्या पदकमलांशी शरणागत झालेला जणू हंस पक्षी असं त्यांना कौतुकानं म्हणत असत. आता ते द्वैत संप्रदायाचे पुरस्कर्ते होते म्हणजे काय, तर अद्वैत सिद्धांत आणि द्वैत सिद्धांत असे दोन प्रमुख सिद्धांत वेदांनी मांडलेले आहेत. अद्वैत आपण मागे बघून झालेला आहे, तरी थोडक्यात म्हणायचं झालं तर अद्वैत सिद्धांत असं म्हणतो की या जगतामध्ये द्वैत नाही. अद्वैत म्हणजे द्वैत नाही, दोन गोष्टी नाही. जे काही आहे ते एकमेव परमेश्वर हेच एकमेव सत्य आहे. आणि जगत आणि ब्रह्मांड हे जरी सत्य असलं, आपल्याला आपण अनुभवत असलो, तरी त्याची सत्यता त्यानं परमेश्वराकडूनच उसनी घेतलेली असल्यामुळे त्याची सत्यता ही परमेश्वराच्या सत्यतेसारखी श्रेष्ठ मानता येत नाही. ती दुसरी गोष्ट स्वतंत्र आहे असं जगताला म्हणता येत नाही. आणि ह्याच्या उलट द्वैत सिद्धांत काय मानतो, द्वैत परंपरा अशी मानते की जीव म्हणजे व्यक्तिगत आत्मतत्व, बर का, जीव व्यक्तिगत आत्मतत्व आणि परमेश्वर तत्व या दोन स्वतंत्र स्वयंभू गोष्टी आहेत. जगत हे सुद्धा स्वतंत्रच आहे, त्या स्वतंत्र सत्ता स्वयंभू सत्ता आहे. तसंच हे जगत आणि संसार माया नसून ही स्वतंत्र सत्ता आहे. मोक्ष प्राप्तीसाठी अनन्य ईश्वर भक्ती ही केवळ पुरेशी पडते. त्याच्या कृपेची आवश्यकता त्यासाठी आहे. तसंच व्यक्तिगत जीव हा परमेश्वराचा सेवक मानला जातो. भगवान श्रीकृष्ण हे जगताचे कर्ता धर्ता आहेत आणि सर्व जगत हे त्यांचं आश्रित आहे असं द्वैत परंपरा मानते. आपण बृहदारण्यक उपनिषद भाग 2 मध्ये सृष्टी रचनेबद्दलचे काही मंत्र बघून त्यातील विचार आपण त्याचं निरूपण इथे केलेलं आहे. हा एपिसोड मी इथे समाप्त करते खरी, पण पुढचे पण एपिसोड्स घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी तुम्हाला नम्र विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलला, यूट्यूब वरील चॅनलला कृपया शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी.